राष्ट्रवादीत उमेदवारी मिळाल्यावर 5 कोटी तर शिंदेंच्या शिवसेनेत 10 कोटी दिले जातात. खासदार संजय राऊतांचा मोठा आरोप. आमच्याकडे शुद्ध सर्वसामान्य घरातले उमेदवार. राऊतांची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 11 तारखेच्या मुंबईतल्या जैन धर्मीयांच्या कार्यक्रमाला संजय राऊतांचा आक्षेप. प्रचार काळात धार्मिक कार्यक्रम घेतायत, याची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी अशी मागणी. मुंबईत वंचितनं काँग्रेसला 16 जागा केल्या परत. योग्य उमेदवार न मिळाल्यानं निर्णय. उमेदवारांकडून अपक्ष अर्ज दाखल. काँग्रेस पाठिंबा देणार. संभाजीनगरात काल आंदोलन केलेल्या महिलांकडून आज उपोषण. तिकीट दिलं, त्यांनी उमेदवारी रद्द करण्याची मागणी. भाजपकडून कारवाईचा इशारा. संभाजीनगरात चंद्रकांत खैरेंचा विरोध डावलून अंबादास दानवेंकडून रशीद मामूंना शिवसेनेची उमेदवारी. पक्षप्रवेशालाही खैरेंनी केला होता विरोध. खैरे आता काय भूमिका घेणार याची चर्चा. महापालिका निवडणुकात भाजपनं खातं उघडलं. कल्याण डोंबिवलीतल्या 2 जागांवर भाजपचे नगरसेवक बिनविरोध. दोन्ही जागांवर आला होता एकच अर्ज. नागपुरात शिंदेंच्या शिवसेनेला अवघ्या 8 जागा दिल्यानं शिवसैनिकांचा उद्रेक. एबी फॉर्म जाळत नेत्यांचा निषेध. राज्यमंत्री आशिष जयस्वालांनी उमेदवारी विकल्याचा आरोप. नववर्ष आणि पौष एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची मांदियाळी. यंदा 4 लाखांहून अधिक भाविक दाखल. दर्शनासाठी लागतो 8 ते 10 तासांचा वेळ. नववर्षाच्या तोंडावर ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा ठप्प होण्याची शक्यता. देशातील डिलिव्हरी बॉय संपावर. पगार वाढीसह अन्य मागण्यांसाठी संपाचं हत्यार. जपानला मागे सारत भारत जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था. अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर भारताला स्थान. 4.18 ट्रिलियन इतका भारताचा जीडीपी. लवकरच 3ऱ्या स्थानावर येण्याचा अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.